गुजरातमधील महात्मा गांधीजीच्या आश्रमाला भेट दिली तर नमस्कार मंडळी, आपलं व्लॉग मध्ये स्वागत आहे। काल रात्री IPL ची मॅच बघून झोपायला खूप उशीर झाला होता, तरी सुद्धा आम्ही सर्वजण सकाळी 7 ला तयार झालो आणि पुढे निघालो। पहिल्यांदा आम्ही नाश्ता केला आणि निघालो गांधीनगर या ठिकाणी असलेलं स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरामध्ये दर्शन करायला। मित्रांनो, या मंदिरामध्ये फोन, स्मार्टवॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास बंदी होती। ती का होती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। 24 सप्टेंबर 2002 रोजी दहशतवाद्यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील स्वामीनारायण अक्षरधाम या मंदिरावर हल्ला केला, ज्यामध्ये 33 निष्पाप नागरिक मारले गेले। त्यानंतर NSG कमांडोला पाचारण करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी NSG कमांडोने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला। याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्टेट ऑफ सीज टेम्पल अटॅक हा हिंदी चित्रपट बघा। या हल्ल्याच्या आधारावर तो बनवला गेला आहे। आम्ही पुढे निघालो गांधीजीच्या साबरमती आश्रमाकडे। हे आश्रम साबरमतीच्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे। या आश्रमाची स्थापना 17 जून 1917 साली केली होती। दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा हे यांचे निवासस्थान होते। साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याचे दर्शन घडवणारे प्रदर्शन उभारलेले आहे। या माध्यमातून गांधीचे विचार, मूल्ये आणि शिकवण जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। साबरमतीमधूनच गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी मार्चचे नेतृत्व केले, ज्याला मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते। आश्रम पाहून बाहेर आलो। ऊन भयंकर पडलं होतं। थंडगार पाण्याची बाटली आणि कोल्ड्रिंक्स घेतलं आणि पुढे निघालो। आम्ही गाडीत बसल्यावर गाणी म्हणत होतो, त्यामुळे प्रवासाचा अजिबात कंटाळा येत नव्हता। गाणी म्हणत टाइमपास करत करत आम्ही निघालो आपल्या गावाकडे। रात्री 12 पर्यंत गाडी चालली। नंतर जेवण करून पहाटे 4 पर्यंत आम्ही गाडीतच झोपलो आणि पहाटे 4 ला पुन्हा प्रवास सुरू झाला। सकाळी 6 वाजता इतकी ट्रॅफिक होती। ट्रॅफिक म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे आहोत। तर आम्ही पोहोचलो होतो आपल्या मुंबईमध्ये। आम्ही 4 दिवस फिरत होतो, त्यामुळे मुंबईमध्ये फिरायचा कोणताही प्लॅन नव्हता। नंतर सकाळचे 8 वाजले। एका हॉटेलवर थांबलो, फ्रेश होऊन चहा नाश्ता घेतला आणि निघालो। त्यानंतर लोणावळ्यात आलो। लोणावळ्यात आलो म्हटल्यावर चक्की घेतली नाही असं कधीच होणार नाही। आम्ही चक्की घेतली आणि इथंच बाजूला असलेल्या लोणावळ्यातील 7-12 हॉटेलवर जेवायला आलो। सर्वांनी मनसोक्त जेवण केले। जेवण झाल्यानंतर शरद आप्पा बसले भविष्य बघायला। खरं सांगायचं म्हणजे कोणीच कोणाचं भविष्य सांगू शकत नाही, हा फक्त पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे। भविष्य बघितल्यावर शरद आप्पा सुद्धा म्हणाले, आईला उगाच 150 रुपये घालवले। नंतर आम्ही पुण्यात आलो। इथं आमचे मित्र महेंद्र कुलकर्णी याला भेटलो। महेंद्र पुण्यामध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो। मागील 1 वर्षापूर्वी त्याने स्वप्नातलं स्वतःचं एक घर घेतलं आहे आणि तो आता पुणेकर झाला। महेंद्रने आमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम घेतली। आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्ली आणि पुन्हा येतो असं सांगून आम्ही त्याची रसा घेतली। पुढे प्रवास चालू झाला। रात्रीचे 10 वाजले। सोलापूर जवळ एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो, जेवण केले आणि रात्री 12:30 वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो।